आदुळगाव जिल्हा परिषद गटासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उषा कल्याण राठोड यांनी उमेदवारी दाखल केली आहे। सामाजिक कार्याचा अनुभव असलेल्या उषा राठोड या कायम जनतेच्या संपर्कात राहणाऱ्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात। आदुळ गावासह परिसरातील पाणी पुरवठा, रस्ते, आरोग्य सेवा, शिक्षण आणि महिलांसाठीच्या योजना प्रभावीपणे राबवणं हे आपलं प्रमुख उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलंय। शेतकरी, युवक आणि महिलांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासाभिमुख काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। यावेळी पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी। तर आज दादा आपले जे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे निधन झाले, तरी आपल्यासोबत राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते आहेत। तालुका विधानसभा अध्यक्ष आपल्यासोबत आहेत, तर जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया काय आहे। अजितदादा आज त्यांचे 35 वर्षापासून संबंध मी ज्यावेळेस त्यांच्याकडे कामाला गेलो, मला माझ्या गावामध्ये शैक्षणिक संस्थेसाठी त्यांनी एका शब्दावर शून्य कॉलेज दिली। कधी जर त्यांच्याकडे गेलो नाही हा शब्द नव्हता, पण आज दिवस दादांना आमच्या गावातर्फे श्रद्धांजली अर्पण करतो। मला दादाचा अनुभव असा, मी कधी ज्यावेळी दादाकडे गेलो असतो त्यावेळेस दादाच्या तोंडातून कामाच्या बाबतीत नाही असा शब्द कधी झाला। बारामतीला भेटलो, मंत्रालयात घरी दर हप्त्याला त्यांच्या उद्योगी बंदर जात होते, कधी असं नाही शब्द नाही। 35 वर्ष 92ला मी ग्रामपंचायत सदस्य होते, 2000 राष्ट्रवादीचे 92ला ग्रामपंचायत सरपंच होतो। त्याच्यानंतर दादांनी मला पंचायत समितीची उमेदवार दिली संदीपान भोंगरेच्या मतदारसंघात। एकमेव पंचायत समिती राष्ट्रवादीकडून निवडून आली मी 2007। दादांनी 5-5-5ला माझ्या गावामध्ये आढळला माझे सत्कार करायला आले, म्हणजे साहेबांच्या विरोधात 5-5 मला त्यावेळी सांगितलं होतं, हा 100 वर्षाच्या नंतर ही तारीख येईल, यात बस ध्यानात। सर, आपण आता तर आपण सुद्धा जिल्हा परिषद निवडणुकीत मला उभा राहायचं नव्हतं, पक्षाने आदेश दिलं तुला उभा राहावं लागेल म्हणून दादाच्या आदेशानुसार मी उभा राहिलो। सध्या आपल्या मतदारसंघात काय काय समस्या? पहिलं माझ्या गावामध्ये आडूळमध्ये पाण्याची समस्या आहे, पाणी आहे गावामध्ये, ड्रेन लाईन नाही आहे। पहिले पाण्याला प्राधान्य दिलं, पाण्याला। अच्छा, महिला सुरक्षा आणि महिला सुरक्षा आणि शेतकरी तरुणांना क्रीडा विभागातून जे क्रीडा विभाग आमच्या ताब्यात क्रीडामंत्री आमचं आहे सगळं, त्याच्याकडून जी मदत कोणत्याही गावासाठी आज दादा राहिलेले नाही। भविष्यामध्ये आमचे जे नेते होते त्यांच्याकडून गावाच्या विकासासाठी मला किती निधी आणता येईल भविष्यामध्ये आम्ही। आता सध्या जे जिल्हा परिषदेची शाळा आहे काय होतं? माझ्याकडं आमच्या जिल्हा परिषद 10वीपर्यंत हायस्कूल इथं निजामकालीन बिल्डिंग आहे। मी ज्यावेळेस पंचायत समिती सदस्य असताना पाडून नवीन इमारत बांधायचं योग असं मी माझं पद गेल्याच्यानंतर मी स्कूल झालं। मी आता मला जनते निवडून दिल्याच्यानंतर पहिलं मी जिल्हा परिषद इमारत पाडून पूर्ण इमारत 2 मजली करणार। एक जुन्याची कर्जमाफी करणार, 2 लाखापर्यंत कर्जमाफी करायचं शब्द होतं, ते घोषणा केली। सगळं कोणत्या बँकेने कोणत्या शब्दांनी पैसे सगळं। आता सध्या बेरोजगारी कमी करण्यासाठी आपण भागामध्ये आमच्या वार्डामध्ये चालू आहे कारखाने जे आलेले आहेत, माझ्या परीनं आमच्या नेत्याच्या परीनं जे कारखाना थोडं लावता येईल ते लावण्याचा प्रयत्न केला। महिलाच्या सुरक्षेसाठी महिलाच्या सुरक्षेसाठी आमचे जे तटकरी ताई आहे महिला बाल कल्याण, त्यांच्याकडून जे महिलासाठी करता येईल ते करण्याचा प्रयत्न केला। निवडून आणून तुम्ही पहिल्या 100 दिवसात कोणती कामे? पहिलं प्राधान्य पिण्याचे पाणी। काय सांगाल आपले
सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, कल्याण राठोड सारखा एक सामाजिक चळवळीत काम करणारा व्यक्तिमत्व आहे. मी लहानपणापासून बघतो. आज जर आपण ठरवलं, अनेक लोक सत्तेत येतात जातात, आणि या माणसासारखं नेतृत्व मी बघितलं. कारण नेतृत्व मोठं आहे. एका सामान्य खेड्यातून, एका तांड्यातून, एका वस्तीतून हे नेतृत्व तयार झालेलं आहे. या माणसाचं योगदान सांगावं एवढं मोठं आहे. आडूळसारख्या ठिकाणी ते कॉलेजची व्यवस्था नव्हती. आमच्यासारख्या गोरगरीब पोरायला संभाजीनगर सारख्या शहरामध्ये नाईक कॉलेज असेल, विवेकानंद या कॉलेजसाठी शिक्षणासाठी जाणं गोरगरिबाचे पोरं शक्य नव्हतं. पण या माणसांनी आज आडोळा एवढं मोठं कॉलेज दिलं. आज जवळपास 100 खेड्यातले पोरं, परिसरातले महाराष्ट्रातले पोरं जवळपास 1200-1500 पोरं या ठिकाणी कॉलेजची व्यवस्था या माणसाने उभा करून दिली. म्हणजे चांगलं योगदान खूप मोठं आहे. आणि असं जर नेतृत्व जर आपण जिल्हा परिषदला जर निवडून दिलं तर शैक्षणिक क्षेत्रात तर म्हणजे शिक्षण सम्राट म्हणून आडूळमध्ये जर कोणी शिक्षण सम्राट जर कोणी असेल तर ते नाव कल्याण राठोड यांचं पुढे आहे. मला तर वाटतं की लोकांनी आणि तरुण युवकांनी अशा व्यक्तिमत्वाला पुढे केलं पाहिजे. आणि 100% असा जर व्यक्ती निवडून दिला तर आज त्यांनी कॉलेज दिलं, सारख्या परिसरांमध्ये निवासी आश्रम शाळेची स्थापना केली. म्हणजे गोरगरीब अनाथ पोरं ज्याला आईवडील नाही असे पोरं आज त्या आश्रम शाळेमध्ये शिकतात. 100% अनुदानित त्यांची जी संस्था आहे, कॉलेज दिलं. आणि जर सत्तेत आले, आता राज्यात राष्ट्रवादी महायुतीची सत्ता आहे, जर सत्तेत जर हे आले राठोड साहेब तर 100% गावाला त्यांचा फायदा होईल. जे समजा शेतकरी असतील, तरुण युवक तसेच बेरोजगार असतील, आता DMIC आमच्या इकडे परिसरात होतीच, त्या माध्यमातून ते चांगलं काम करू शकतील अशी आमची अपेक्षा आहे. सर्व समाजातील म्हणजे बंजारा समाज असतील, मराठा समाज असतील, धनगर समाज असतील, मुस्लिम समाज असतील, या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन असा सुशिक्षित हुशार व्यक्तिमत्व म्हणून कल्याण राठोड साहेबांचं मिसेस त्या ताईला या ठिकाणी जास्तीत जास्त मतांनी कसं निवडून देते असं प्राधान्य करावं असे आमचा जे एकंदरीत म्हणजे तुमचं प्रभागामध्ये जास्त कामं नागरिकांचा कल दादा करायला असं म्हणजे काय माहिती आहे का, काम करणारा माणूस आहे. आता इथं बघा इलेक्शन राजकारण येत राहतात. काही लोकांनी राजकारण कमर्शियल म्हणून राजकारणाकडे येण्याचा प्रयत्न चालू आहे लोकांना. पण त्या लोकांच्या मागचं फाउंडेशन काय, त्यांचं बॅकग्राऊंड काय, आतापर्यंत त्या लोकांनी आडूळ सारख्या परिसरात दिलं काय याचा अभ्यास जनतेने केला पाहिजे. आणि ह्या माणसाने काय दिलं त्याच्याकडे बघितलं पाहिजे. ह्या माणसांनी कधी स्वतः काय दिलं त्याचा चेहरा कधी समोर आणलेला नाही. पण मी या माणसाच्या कॉलेजचा मी एक विद्यार्थी आणि या माणसाने एवढं मोठं कॉलेज सारख्या खेड्या गावात उपलब्ध करून दिलं. ही सगळ्यात मोठी देण जर कोणती असेल तर ती कॉलेजची देणे. आणि त्याच्या मागे जर कोणाचा हात असेल तर ते फक्त कल्याण राठोड. गोलटगाव गटात निवडणूक रंगात आली असून महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. शिवसेना, उबाठा, वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रीय समाज पक्ष आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचा सामना थेट भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराशी होणार आहे. मात्र सध्या तरी काँग्रेस पक्षाचं पारडं जड असल्याचं चित्र दिसतंय. गेल्या तब्बल 35 वर्षांपासून गोलटगाव गटातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर काँग्रेस पक्षाचं वर्चस्व राहिलंय. या दीर्घकालीन सत्तेचा फायदा काँग्रेसला या निवडणुकीत होताना दिसतोय. महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष एकजुटीने प्रचारात उतरले असून स्थानिक प्रश्न, विकास कामांचा लेखाजोखा आणि अनुभव या मुद्द्यांवर प्रचार सुरू आहे. गोलटगाव गटातून महाविकास आघाडीचे 3ही उमेदवार, शिवसेना उबाटाचे 2 उमेदवार मशाल या चिन्हावर आणि 1 उमेदवार काँग्रेस पक्षाचा पंजा या निशाणीवर लढत आहे. त्यांची मतदारांमध्ये मजबूत पकड निर्माण करत असल्याचं चित्र आहे. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी माधव खिल्लारे यांनी. तुमचं न्यूज मराठी 24/7 मध्ये आपण आहोत गोलटगाव गटातील. इथे उमेदवार आहेत शिंदे, अशोक शिंदे यांचे कार्यकर्ते इथे उपस्थित आहे. आपण जाणून घेऊ त्यांच्या प्रतिक्रिया. सांगा तुमचं आज वंचित बहुजन आघाडी, उबाटा आणि रासपा काँग्रेस यांची युती झाली, काय वाटतं तुम्हाला? सर आता हेच वाटतं की विजय हा निश्चित आहे आमचा. आणि येणाऱ्या 7 तारखेला जनता ही 7 तारखेला भरघोस असं मतदान करतील आणि 9 तारखेला विजय आमचा निश्चित आहे.
बरं, आज 30-35 वर्षापासून पंचायत समिती तुमच्या ताब्यात होती, जिल्हा परिषद तुमच्या ताब्यात होती, पंचायत समिती पण तुमच्या ताब्यात होती. तुम्ही जे काम आता पण काय काम केले ना, आता इथून पुढे निवडून आल्यानंतर तुम्ही काय काम करणार? भरपूर कामं केलेले. शेतकऱ्यांचा पेट्रोल पंप असेल, वखर नांगरा जे भेटतात पंचायत समितीकडून, जे घरपोच देण्यासाठी आमचे जे सभापती होते शंकरराव ठाकरे यांनी प्रयत्न केलेले. आम्ही सुद्धा सर्व सुखादुःख असेल, कोणतं काही अहोरात्री काही काम असेल, अडीअडचणी असल्या सुखादुःखाचं काम असेल. आता महिलांसाठी तुमचे काय विजन आहे? महिलांच्या बेरोजगारासाठी म्हणा, तरुणांच्या रोजगारासाठी तुमचं विजन काय राहणार? बचत गटामध्ये महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून उद्योग उभा करण्याचा आम्ही प्रयत्न करू 100% करणारच. अजून याचं बेरोजगार तरुणांसाठी तरुणांसाठी MIDC झाली चंद्रामध्ये. म्हणजे MIDCचा पूर्ण आता भाग गाडीपर्यंत आलेला आहे. जास्तीत जास्त या स्थानिकाला काम देण्याचा आम्ही प्रयत्न करू. बरं, 100 दिवस तुम्ही निवडून आजच्या नंतर 100 दिवसामध्ये तुम्ही काय कामं करणार? कोणत्या कामाला प्राधान्य देणार? सर्वप्रथम रस्ता असेल, गावातील ड्रेनेज लाईन असेल, त्याच्यानुसार आपल्या गावातील पाणी पुरवठ्याच्या पिण्याची पाण्याची शुद्ध पाणी पिण्याची व्यवस्था असेल, हे आम्ही सर्वांनी कामं करण्याचा 100% आपलं नाव? मी अशोक अंबादास शिंदे, उमेदवाराचे कार्यक्रम. मी शेवग्याचा उपसरपंच श्रीमंत आनंदराव उकिरडे तथा लोकविकास बँकेचा संचालक असून या ठिकाणी म्हणजे आता महाविकास आघाडी आमची झालेली आहे आणि झाली 35 वर्ष. महाविकास आघाडीचा त्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य होता आणि पुढेही येणाऱ्या 9 तारखेमध्ये मताने आमचे 3 उमेदवार या ठिकाणी प्रचंड मताने निवडून येणार आहे. खरं म्हणजे या मतदारसंघाची हिस्टरी सांगायचं झालं तर सगळ्यात जास्त ग्रामपंचायती आमच्या ताब्यात आहे, सोसायट्या विविध कार्यकारी सोसायटी आमच्या ताब्यात आहे. त्याचबरोबर आमच्या या सर्कलमध्ये काँग्रेसचे जिल्हा परिषदचे अध्यक्ष राहिलेले आहे शारदाताई जारवा आणि त्यांनी त्यांच्या गावाचाही विकास केलेला आहे. समोरचे उमेदवार पाहिलं तर साधा ग्रामपंचायतचा अनुभव नाही. एक उद्योजक आहे. आमचे जे 3ही उमेदवार आहे जनतेतले, अहोरात्री रात्रंदिवस जनतेमध्ये असणारे उमेदवार आहे. त्याचबरोबर आमच्या भागाच्या विकासाचं यायला नॉलेज आहे. आता ह्या आमच्या ज्या वैशालीताई आहे, ह्या गावाच्या 10 ते 15 वर्षांनी सरपंच आहे. माझी सभापती गयाताई ठोंबरे आहे. त्याचबरोबर पलीकडून ज्या बनसोडेताई आमच्या, त्यांचे पतीसुद्धा ग्रामपंचायतचे सदस्य आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं जे अनुभव आहे जिल्हा परिषद, पंचायत समिती, तहसील, इथं जे शेतकऱ्याच्या अडीअडचणी राहतात, MSEBीची अडीअडचण राहते, शेतकऱ्याचे अनेक प्रश्न आहे, त्या प्रश्नाची जाणीव असलेले 3ही उमेदवार आमच्या या ठिकाणी लोकांच्या हितासाठी रात्रंदिवस रोडवर काही अडीअडचणी आल्या तर धावून जाणार आहे. आणि आज आमच्यासोबत फेरंजळगावचे सरपंच या ठिकाणी आहे, खरेदी विक्री संघाचे संचालक या ठिकाणी आहे, त्याचबरोबर फेरंजळगावचे सरपंच, हे वायगावचे सरपंच आहे, हे ग्रामपंचायत सदस्य आहे, हे देवणीचे सरपंच आहे, असे अनेक सरपंच आहे. आता तुम्ही अचानक या ठिकाणी भेटले जर कधी जेवढ्या जिल्हा परिषदमध्ये जेवढे गाव आहे 80% सरपंच आहे आमच्या ताब्यात, ग्रामपंचायत आमच्या ताब्यात. हे निवडून आणणं म्हणजे उद्याच्या आमच्या ग्रामपंचायती आम्हाला आबादी ठेवणं आहे आणि येणारा कार्यकाळ हे निश्चित आमच्या 3ही उमेदवाराच्या मोठ्या भरघोस मताने आम्ही या ठिकाणी प्रचंड मताने निवडून येणार आणि जनतेची सेवा या ठिकाणी आमच्या हातून घडावी हीच आमची इच्छा आहे. आणि जनतेचा विश्वाससुद्धा आमच्या 3ही उमेदवारावर आहे. येणाऱ्या कार्यकाळामध्ये आमच्या 3ही उमेदवाराला प्रचंड आशीर्वाद ही जनता देणार. या ठिकाणी धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही लढाई आहे. समोरचे उमेदवार हे धनशक्तीच्या जोरावर ताकद दाखवत आहे. आम्ही जनतेच्या सेवेवर जनतेसमोर जातोय आणि जनतेची सेवा करण्याची संधी नक्कीच जनता आम्हाला या ठिकाणी दिल्याशिवाय राहणार नाही. हे विश्वास आम्हाला 100% खात्रीनं पटलेला आहे. निश्चितच तुमच्या सर्व उमेदवारांचा अनुभव दांडगा आहे, तर मतदारांना तुम्ही काय आव्हान करणार? खरं म्हणजे माझ्या जनतेला सगळ्यांना अनुभव आहे का बाकीचे पैशाच्या जोरावरती जनतेसमोर येत आहे, पण जनतेच्या सुखादुखात रात्री बेरात्री धावणारे लोक जर कधी असेल तर हे आमचे 3ही उमेदवार, आमची सरपंच मंडळी आणि आमचे कार्यकर्ते हे रस्त्यावर लढाई लढणारे. शेतकऱ्याचा प्रश्न असेल, मालाला भाव नाही मिळाला, खत नाही मिळालं, आव्हान आम्ही या ठिकाणी मतदाराला विनंती करतो का 2 दिवसाच्या भूलथापीला बळी न पडता येणारा 5 वर्ष आपल्या काळात आपल्या संकटाला
धावून येणारा, शेतकऱ्याचा प्रश्न उपस्थित करून शेतकऱ्याच्या हितासाठी भांडणारा आणि गोरगरीब जनतेच्या विश्वासात जनतेला घेऊन चालणाऱ्या अशा उमेदवाराच्या पाठीशी म्हणून महाविकास आघाडीच्या आपल्या तिन्ही उमेदवाराला येणाऱ्या कार्यकाळामध्ये मशाल या ठिकाणी 2 ठिकाणी मतदान करायचं आहे आणि पलीकडल्या गोलगाव पंचायत समितीमध्ये वर मशाल आणि खाली पंजा अशा तिन्ही उमेदवाराला प्रचंड मतांनी निवडून द्या. कोणाच्या भूल थापीला बळी न पडता आपल्या हिताचे आणि किती तारखेला आहे? येणारं मतदान हे 7 तारखेला असून 9 तारखेला आमचा निकाल आहे. विजय हे आमचा नक्की निश्चित आहे. माझ्या जनता आमच्या पाठीशी 100% उभा राहणार आणि हा विश्वास आम्हाला 100% जनतेचा आता प्रतिसाद. आजची जर कधी आमची परिस्थिती बघितली तर आमच्याकडं होऊन जनता आमच्या सोबत आहे. त्यांना मात्र भाडेकरू लोक आणून शरीफ प्रचार करत आहे. ही परिस्थिती सत्य परिस्थिती आता सध्याची आहे. लढत आहे भाजप आणि हे 3 जे युती झालेली आहे त्यांच्यासोबत आहे. आदोळ जिल्हा परिषद गटातून काँग्रेस पक्षाकडून अशोक नाबडे यांनी उमेदवारी दाखल केली आहे. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले अशोक नाबडे हे कायम जनतेच्या प्रश्नांसाठी आवाज उठवत आलेत. आदोळ गावासह परिसरातील पाणी पुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि शेतकरी प्रश्नांना प्राधान्य देऊन विकासाभिमुख काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय. सर्वसामान्य नागरिकांना न्याय देणारे पारदर्शक कामकाज करण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय. यावेळी काँग्रेस पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी. आपल्या जिल्हा परिषद उभे आहेत. त्यांनी सतत बीजेपीचं काम केलेलं आहे. पक्षानं त्याला बोलून लावलं, त्यांनी निर्णय घेतला आणि आपला आयता माणूस नव्हता, आपला हक्काचा माणूस आणि त्याला त्यांना कसे सर्व आडगावकरांनी आणि आडगावकरांनी सर्व मंडळी करावं अशी माझी कलाकारी साहेब आणि त्यांनी त्यांचा भरोसा ठेवून सरकारला काय माझी एवढी सूचना आहे की आता खूप काही विश्वासघात झालेला आहे. 5 वर्षापासून कार्यरत आहे. माझा मतदारसंघात जनतेशी माझा संपर्क आहे. जनतेच्या सुखादुःखात सामाजिक कार्यक्रम असो, कुठलाही उपक्रम असो, 5 ते 7 वर्ष नाही तर या मतदारसंघामध्ये माझा पूर्ण घराघरात संपर्क आहे. माझा जनसंपर्क असल्यामुळं मी या मतदारसंघातून निवडणूक करण्याचा निर्धार केला. आपल्या मतदारसंघातील सध्याच्या प्रमुख समस्या काय आहेत? सध्या मतदारसंघाचा प्रमुख समस्या म्हणजे रस्ते, पाणी, लाईट. आज वाडी वस्ती ताल्यावर रस्ते सोयीचे नाही, पुढे व्यवस्थित जायला येण्याची खूप दुरावस्था आहे. पुढे मतदारसंघात शेतकऱ्याला जोराची लाईट नाही, ठिकाणी खूप म्हणजे महिलांसाठी काय महिलाच्या सुरक्षेसाठी बी सरकारला आपण त्याच्याविषयी कठोर निर्णय घेण्यास भाग पडेल किंवा महिलाला त्रास होईल त्याच्याविषयी आपण सरकारला जाणून करण्यासाठी शेतकरी आणि तरुणासाठी आज बिल्डिंग BMIC होते, 100 MIDC इथं तरुणाला जास्तीत जास्त रोजगार देण्यासाठी उद्योगांना प्रोत्साहन आणि त्याच्यासाठी सरकारवर आपण हे करू पाहिजे. स्थानिक लोकांची जमीन जाते त्यांना इथं बंधनकारक करायचं नागरिकांना रोजगार देण्यासाठी. जिल्हा परिषद शाळा आता खूपच खालवलेला दर्जा आहे. कारण की आता खूप मोठ्या ज्या शाळा झाल्या इंग्लिश मिडियमच्या माध्यमातून गरिबाच्या मुलं तर जिल्हा परिषदमध्येच जाते. आज त्यांच्या दर्जा उंचवणं गरजेचं आहे की जेणेकरून गरीब श्रीमंताच्या सर्वांची मुलं तर जिल्हा परिषद. आपल्याकडं आता बेरोजगारी कमी करण्यासाठी बेरोजगारी कमी करण्यासाठी हे स्थानिक लोकांना प्राधान्य देणे,
काम करण्यासाठी धंद्यासाठी इकडल्या लोकसमाजाच्या जमिनी चालल्या बेकारी वाढत चालली, पैसे जास्त दिवस तर समोर शकत नाही आम्ही त्यासाठी प्रयत्न करतो. नागरिकांना आपल्या मराठातील नागरिकांना काय सांगतो? मी जाता आपल्या वडगाव मतदारसंघातील नागरिकाला एवढं सांगू इच्छितो की या मतदारसंघात जो सातत्यानं तुमच्या संपर्कात आहे त्या उमेदवारालाच मतदान करा. कुठल्या आयात उमेदवाराला मतदान करू नका आणि जो ऐन टायमाला निसता मतापुरता आणि निवडणुकीपुरता आलेला आहे ह्या अशा उमेदवारालाही मतदान करू नका. मी असंच आडगाव मतदारसंघातलं शेतकऱ्यांना आवाहन करतो. आपण भाजपशी एकनिष्ठ होता आणि निवडणुकीच्या टायमाला असं काय झालं की आपल्याला इकून महाविकास आघाडीकडून उमेदवारी घ्यावं लागली? मी भारतीय जनता पार्टीचा एकनिष्ठ कार्यकर्ता होतो, त्याच्यात काही शंका नाही. पण आता मी पक्षांतर केलं नाही, आता काँग्रेसचा एकनिष्ठ कार्यकर्ता झालो आणि राहील मी. आणि मला नाकारलं त्यांनी दुसऱ्या एका त्यांच्या जवळच्या माणसाला आयात उमेदवाराला तिकीट देण्याच्या प्रयत्नातून नाकारलं. त्या कारणास्तव मी काँग्रेसचं माझ्या डॉक्टर कल्याणकारी साहेबांना आणि विलासबापू अवतडे साहेबांना माझ्या कार्याची काळजी घेतली आणि माझं जे मतदारसंघात कार्य आहे त्याच्यावर त्यांचा विश्वास होता. त्यांनी मला काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन त्या मतदारसंघातून निवडणूक लढण्याची संधी दिली. सिन्नर तालुक्यातील ग्रामपंचायत कणकोरी इथं महाराष्ट्राच्या लाडक्या अजितदादांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त करत श्रद्धांजली शोकसभेचं आयोजन करण्यात आलं. या शोकसभेत ग्रामपंचायत पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी तसंच ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी 2 मिनिटांचं मौन पाळून दिवंगत अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या सामाजिक, राजकीय आणि जनहिताच्या कार्याचा यावेळी उपस्थित मान्यवरांनी गौरव केला. महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचं योगदान अजित पवार महाराष्ट्राचे दादा अविस्मरणीय असून त्यांच्या निधनानं राज्याने एक अनुभवी आणि कर्तृत्ववान नेतृत्व गमावलंय अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. शोकसभेच्या शेवटी त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो तसंच त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो अशी प्रार्थना करण्यात आली. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण पाटील यांनी. आदोळ जिल्हा परिषद गटातून महाविकास आघाडीच्या वतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार पल्लवी शुभम पिवळ या निवडणूक रिंगणात उतरल्यात. त्यांच्या प्रचारादरम्यान पल्लवी पिवळ यांचे पती शुभम पिवळ यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी बोलताना शुभम पिवळ म्हणाले की आडूळ गावातील नागरिकांनी गेल्या अनेक वर्षांपासून विकासाचा अभाव अनुभवलाय. रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण अशा मूलभूत प्रश्नांकडे सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केलंय. महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचा आवाज जिल्हा परिषदेत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. पल्लवी पिवळ या नेहमीच जनतेच्या संपर्कात राहिल्या असून महिलांचे प्रश्न, तरुणांचे रोजगार, शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्यानं सोडवण्याचा त्यांचा निर्धार आहे. आडूळ गावाच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडीला नागरिकांनी भरभरून पाठिंबा द्यावा असं आवाहनही शुभम पिवळ यांनी केलंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी. आपण पाहता न्यूज 24 आडूळ जिल्हा परिषद गटाचे उमेदवार पल्लवीताई पिवळ यांचे मिस्टर. आपण यांना जाणून घेऊया आजच्या प्रतिक्रिया काय बोलणार. आज या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या प्रचाराच्या निमित्ताने आमचे नेते विरोधी पक्षनेते दादा या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी, मतदारांच्या भेटीगाठी घेण्यासाठी या ठिकाणी येऊन गेलेले आहे. आणि अतिशय उत्साहात, आनंदात सर्व कार्यकर्त्यांनी, सर्व मतदारांनी त्यांनी आता भेटी घेतलेल्या आहेत. आणि मतदारामध्ये एक नवचैतन्य आहे की या शासनाच्या विरोधात सर्व जनता ही जनतेचा रोष आहे. या रोषाचा फायदा घेऊन सामान्य नागरिक रस्त्यावर आम्हाला चांगल्या प्रकारचं सहकार्य या ठिकाणी करत आहे. आता समजा आडूळ गटासाठी पल्लवीताई यांना उमेदवारी देण्यामध्ये महाविकास आघाडीचा नेमका विचार म्हणजे गेली 25-30 वर्षापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती सुद्धा आहे आमची. आणि मागच्या काळात सुद्धा वडील नामदेवराव पिवळ हे या जिल्हा परिषद गटाचं नेतृत्व करत होते. त्यानंतर माझ्या आईने सुद्धा नेतृत्व केलं. मी सुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून पंचायत समिती सदस्य म्हणून या ठिकाणी काम केलेलं आहे. त्याचीच पावती आज आम्हाला मतदार आम्हाला जे सहकार्य करत आहे त्याची पावती आज आम्हाला मिळत आहे.
आढळून तसं जर प्रमुख समस्या म्हटली, सर्वात महत्त्वाची समस्या आढळून गटातील जनतेची पाण्याची आहे. कारण की पाणी जे सत्ताधारी लोक गेल्या 25-30 वर्षापासून आज जे सत्तेवर आहेत, जे तालुक्याचं जिल्ह्याचं नेतृत्व करत आहेत, ते फक्त आश्वासनं देऊन काम काढू, इलेक्शन आलं की आश्वासनं देऊन काम काढू, वेळ काढूपणा करतात. आणि एकदा का इलेक्शन झालं तर पुन्हा जनतेकडे, मतदारांच्या समस्येकडे लक्ष देत नाही. आतापर्यंत गेल्या 25-30 वर्षापासून ते सत्ता भोगत असताना आतापर्यंत साधं पिण्याची पाण्याची सुद्धा व्यवस्था या आढळसारख्या एवढ्या मोठ्या गावाला, या परिसरात करू शकले नाही. त्यामुळे ही समस्या प्रामुख्याने सर्वच मतदारांना, सर्व नागरिकांना भेडसावत आहे. आणि नक्कीच आम्हाला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जी कामं या ठिकाणी करता येतील, ती कामं करण्याचा आम्ही येणाऱ्या काळात प्रयत्न जिल्हा परिषद सुरुवातीला जिल्हा परिषद जिल्हा परिषद स्तरावर जिल्हा परिषदच्या माध्यमातून जे हेड ज्या हेडखाली कामं करता येतात, 15 मिनिटं असेल, नंतर 25-15 असेल, 30-50 असेल, या माध्यमातून जे रस्त्याचे खडीकरणाचे असतील, डांबरीकरणाचे असतील, त्यानंतर शाळेचे असतील, ज्या प्रामुख्याने जनतेच्या छोट्या छोट्या समस्या आहेत, या सोडवण्याचा नक्कीच आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू. संदेश एकच देणार की ज्या मागच्या 25-30 वर्षापासून सुद्धा मी या 10 वर्षापासून काम करतोय, परंतु जी मागची 25-30 वर्ष आमच्या वडिलांनी जे सेवा करण्याची संधी वडिलांना दिली, आईला दिली, आणि आज मी सुद्धा नेहमी माझ्याकडं पद नसताना, कुठलंही पद नसताना मी लोकांमध्ये, लोकांच्या सामाजिक जीवनात, सुखादुःखात, अडचणीत, तसेच छोट्या मोठ्या अडचणी मला ज्या सोडवता येतील त्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. आणि येणाऱ्या काळात जिल्हा परिषदच्या माध्यमातून संधी मिळाली तर आत्ताच तुम्हाला सांगितलं की जे मूलभूत गरजा आहेत लोकांच्या, त्या सोडवण्याचा, शिक्षण असेल, आरोग्य असेल, छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतील त्या सोडवण्याचा नक्की जिल्हा परिषदच्या माध्यमातून प्रयत्न. भारतरत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी निमित्त तिवसा येथे 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2026 या कालावधीत भव्य महिला आणि पुरुष कबड्डी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय. खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या हस्ते या स्पर्धांचं उद्घाटन झालं. या स्पर्धा अमरावतीचे आधार फाउंडेशन तसंच तिवसा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजेश वानखडे आणि मित्र परिवार यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलंय. आजच्या तरुण पिढीमध्ये खेळाचं महत्त्व अधिक बळकट व्हावं, नवचैतन्य निर्माण व्हावं, हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. ही स्पर्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खेलो इंडिया आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या युवा धोरण उपक्रम यांचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आले. तिवसा नगरीत पहिल्यांदाच अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा होत असल्यानं तरुणाईमध्ये तसंच कबड्डी प्रेमींमध्ये अत्यंत उत्साहाचं वातावरण आहे. आमदार राजेश वानखेडे हे आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा तिवसा शहरात होत आहेत. या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सोमेश्वर जेवडे यांनी. दरवर्षी आम्ही टुर्नामेंटचं आयोजन करत असतो. यावर्षी माननीय श्रद्धेय अटलजी यांच्या जन्मशताब्दी निमित्त या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. दरवर्षी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलं जातं, पण आज यावर्षी अखिल भारतीय स्तरावरचं क्रीडा स्पर्धेचं आयोजन इथं करण्यात आलं. या ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी, नागरिकांसाठी, प्रेक्षकांसाठी एक चांगली पर्वणी व्हावी आणि या नवीन जे प्लेयर्स आहेत ग्रामीण भागातले त्यांना काहीतरी शिकायला मिळावं यासाठी म्हणून आजचा एक स्पर्धा आम्ही आयोजित केलेली आहे. या 3 दिवस चालणाऱ्या स्पर्धा आहे. आज उद्घाटन झालं आणि 2 दिवस या स्पर्धा राहतील. माझी सर्व आपल्या माध्यमातून सर्व क्रीडा रसिकांना विनंती आहे की आपण चा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त संख्येने येऊन या खेळाडूंचा उत्साह वाढवावा. प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी इनकी जो फिट इंडिया मूवमेंट है उसमें हमारे विधायक राजेश जी वानखड़े उन्होंने बहुत बड़ी पहल की है.
कि ऑल इंडिया टूर्नामेंट, वो भी ओपन टूर्नामेंट है पुरुष और महिलाओं के लिए, तिवसा जैसे छोटे इलाके में इतनी बड़ी टूर्नामेंट का आयोजन किया है। और उसमें राष्ट्रीय खिलाड़ी भी राजेश जी, पंकज जी, हरियाणा से प्रदीप जी, हाँ, दोनों भी उनको आमंत्रित किया। बड़े उत्साह का वातावरण है और आज बड़े सिंपल पद्धति से उसका इनॉग्रेशन हुआ। मैं राजेश जी को बधाई देता हूँ और ऐसे ही आयोजन पूरे अमरावती जिले में भी हो, ऐसी कामना भी व्यक्त करता हूँ। नांदेड शहरालगत असलेल्या कामठा खुर्द इथं विराट प्रभू श्री विश्वकर्मा प्रगट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यात सकाळी 8 वाजता श्री विश्वविक्रमा प्रभूंचा अभिषेक करण्यात आला। सकाळी 9 ते 11 या वेळेत पालखी सोहळा झाला। नंतर हभप श्री बालाजी पांचाळ यांचं हरिकीर्तन झालं। त्यानंतर महाप्रसाद झाला। यावेळी पालखी सोहळ्यात महिला भाविकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती। ह्या कामठा नगरीच्या नगरीमध्ये प्रभू विश्वकर्माची प्राण प्रतिष्ठा 2021 ला झालेली आहे। तत्पूर्वी आम्ही जवळपास 1995 पासून प्रभू विश्वकर्मा प्रगट दिन खूप हर्षोल्लासात घोडे, रथ, त्यानंतर लेझिम पथक, घागड्या म्हणून एक नवीन प्रकार आला होता, त्याच्या सहित खूप भव्य प्रमाणात आम्ही आमच्या दुकानी म्हणजे विद्युत नगर बसता साजरा करतो। आता परमेश्वराची मर्जी झाली की बाबा चला आपण कामठा नगरीमध्ये जाऊन बसावं। मी कामठा नगरीमध्ये इथं वास्तव्य केलं। हे वास्तव्य लॉकडाऊन मध्ये आम्ही त्या मंदिराची स्थापना केली आणि मोठी प्राणप्रतिष्ठा झाली आणि तेव्हापासून आजपर्यंत मी खूप चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करत। माझी समाज बांधवांना एक नम्रतेची विनंती आहे की तुम्ही जोपर्यंत एकत्र येणार नाही तोपर्यंत तुम्हाला याची किंमत समजणार नाही। तुम्ही एकत्र या। अहंकार हा बाजूला सोड, अहंकार जोपर्यंत काढणार नाही तोपर्यंत तुमची प्रगती जीवनामध्ये होणार नाही। अहंकार हा मी म्हणणार रावणाचा अहंकार संपलेला आहे, आपण कोण कुठं। तर मी माझे समाज बांधवांना एक म्हणजे नम्रतेची विनंती। हा एक आमच्या सर्व विश्वकर्मीय बांधवासाठी खूप मोठा उत्सवाचा सण आहे। जशी इतर मंडळी दिवाळी दीपोत्सव साजरा करतो तसा विश्वकर्मीय बांधव आज प्रगट दिन घरोघरी साजरी होत असते। आणि एक कामठा नगरी नांदेडमध्ये एक विश्वकर्माचं मंदिर या ठिकाणी स्थापन झाले। प्रभू विश्वकर्माचं या ठिकाणी वास्तव्य झालं। एक आमच्यासाठी काशी निर्माण झालेली आहे। दरवेळेस काशीचं दर्शन घेतात तसं दरवर्षी येऊन त्या ठिकाणी प्रभू विश्वकर्माचं प्रगट दिनाच्या दिवशी जर आपण दर्शन घेतलं तर ते काशीचं दर्शन घेतलं इतकं पुण्य मिळण्याचं प्राप्त त्या ठिकाणी आम्ही विश्वकर्मी बांधवांना असं सांगत असतो। आणि हे सत्यता आहे, कारण का की या ठिकाणी पावित्र्यता, जागज्योतिता निर्माण झालेली आहे। आणि सर्व विश्वकर्मीय बांधवांना या निमित्तानं मी अशी विनंती करू इच्छितो की दरवर्षी किमान 1 दिवसीय तरी हा सण आपण साजरा करावा आणि या काशीचं दर्शन घेण्यासाठी दरवर्षी विश्वकर्मा प्रगट दिनाच्या दिवशी सर्व विश्वकर्मांना पुनश्च एकदा मी नम्र विनंती करतो की या दिवशी आपली सर्व कामं वगैरे सर्व बाजूला ठेवून 1 दिवसाच्या कार्यक्रमासाठी सर्वांनी हजर राहावं आणि या विश्वकर्मा जयंती निमित्त किंवा पुण्यतिथी प्रगट दिना सोहळ्यानिमित्त त्या ठिकाणी येऊन हा आनंद द्विगुणित करावा असे मी सगळ्या विश्वकर्मीय बांधवांना विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या वतीनं मी त्यांना विनंती करू इच्छितो। 31 जानेवारी 2026 विश्वकर्मा प्रगट दिन। बरेचशी मंडळी गणती विश्वकर्मा जयंती ही जयंती देवाची नसते, तो प्रगट झालेला असतो आणि म्हणून प्रगट दिन साजरा करायचं मी बऱ्याच दिवसापासून विश्वकर्मा प्रतिष्ठानचे उत्साह साजरा करतो। त्यामध्ये दररोज म्हणजे त्या दिवशी अभिषेक करायचा आणि भजनाचा कार्यक्रम करायचा। तर मोठ्या प्रमाणात गावामध्ये मी वाढवलं आणि नंतर मग महाप्रसादाचं आयोजन करतात। किती वर्षापासून करताय? 25 ते 30 वर्षापासून पहिल्यांदा आमच्या इथे जागा नव्हती म्हणून आम्ही रांगाराव देशमुख यांच्या स्थानामध्ये मोठ्या प्रमाणात पेंडावर मोठ्या प्रमाणात साजरा करतो
नंतर आम्हाला विश्वकर्मा देवता देवतेच्या कृपा आशीर्वादाने आम्हाला ही जागा मिळाली. ती कामठावासियांनी आम्हाला ही जागा प्रदान केली आणि इथं मोठी वस्तू झाली, मंदिर झालं, प्राण प्रतिष्ठा झाली. त्यावेळेसपासून भव्य प्रमाणात आम्ही हा उत्सव साजरा करतो. या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये वेळ झाल्या तर इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.